गाडी 100% गुलाबात राहिली हे पण आम्हाला पण माहिती आहे. काहीच विषय मामांबद्दल आणि बकासूरबद्दल काय सांगशाल? एवढ्या मोठ्या मैदानात बैल मिळणं म्हणजे सहसा आमचं नशीब म्हणायचं. एवढ्या मोठ्या मैदानात तो बैल मिळाला त्यातच आमचं. आणि अजून बकासूरबद्दल काय सांगशाल? भक्कासूर बरोबर सांगायचं म्हणजे काय तर शब्दच नाही. आमच्या पुणे जिल्ह्याचीच अनबनशी आणि तो बस बाकी काहीच. पहिला आमचा ऑलरेडी पहिला झालता तो काही कारणास्तव कॅन्सल झाला. तसं आमचं पळायचं डोक्यात नव्हतंच नाही का. पहिला कॅन्सल झाल्यामुळे पळायचं काही डोक्यात नव्हतं. अचानक नियोजन हे झालं त्यामुळं मी सक्सेस झालं. आता सोबत जे नियोजन आहे बकासूर सोबत आदतसाठी ते नियोजन कसं झालं? ते नियोजन आमचे बंधू आहेत आपले दीपक गाठे हां ते एक नियोजन आणि गुंडा जाधव वागळवाडी आणि राहुल पाटणे त्यांच्या नियोजनाने ते नियोजन झालं. नाही खोंड गतीचं आहे काहीच विषय नाही. दोन्ही खांदी कड आतून कसं आहे काहीच विषय नाही त्याचा. आणि बकासूरबद्दल काय सांगशील? त्याला असं याबद्दल बोलायला शब्दच नाही आता. म्हणजे बकासूरबद्दल म्हणजे काय सांगशील? कोणतं मैदान असं आहे की तुला बकासूर पळताना तू बघितलं आहे ते तुला आवडतं आहे? आता बऱ्याच मैदानामध्ये बघितलं आहे. परत बिनजोडला पण नवीन पळायचा सासवड पाटीला तेव्हा पण बऱ्याच वेळा बघितलेला आहे. त्याबद्दल काय सांगायला मी शब्दच नाही बोलायला.